나는 많이 하이로. अंदर है क्या? राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिरात दर्शन घेण्याची संधी मिळाली. अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण झालेली आहे. जय श्रीराम. मी पोचलो आहे राजस्थानच्या प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिरात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मंदिरातील दर्शन आणि बाबांचा दिव्य अनुभव. तर चला सुरुवात करूया. खाटू में धाम खाटू श्यामजी मंदिर राजस्थानच्या शिकर जिल्ह्यात आहे. जयपूर जंक्शन येथे उतरल्यावर आपल्याला जयपूर स्टेशनवरून आपल्याला खाटू श्याम मंदिर इथे जायला बस कॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. खाटू श्याम बाबा हे महाभारतातील भीमाचा नातू बर्बरिक यांचे रूप मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने त्यांना कलियुगात आपल्या नावाने श्याम म्हणून पूजले जाईल असा वर दिला, अशी श्रद्धा आहे. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः फाल्गुन महिन्याच्या मेळ्यात आणि निर्जला एकादशीच्या दिवशी इथे भक्तांची फार मोठी गर्दी असते. महाभारतातील भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक अतिशय पराक्रमी होता. कुरुक्षेत्राच्या युद्धात तो नेहमी पराभूत होत असलेल्या पक्षाच्या बाजूने लढण्याची प्रतिज्ञा करून आला होता. त्याच्या या सामर्थ्यामुळे युद्धाचा समतोल बिघडू शकतो हे जाणून भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणाचे रूप धारण करून त्याच्याकडे दान मागितले. बर्बरिकाने आपले शिर दान केले. त्याच्या त्यागाने प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्याला वरदान दिले की कलियुगात लोक तुझी पूजा श्रीकृष्णाच्या श्याम नावाने करतील आणि तो हारे का सहारा म्हणून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनेल. म्हणूनच राजस्थानमधील खाटू येथे बर्बरिक यांची पूजा खाटू श्याम बाबा या नावाने केली जाते. खाटू श्याम बाबा म्हणजे महाभारतातील बर्बरिक यांच्याशी संबंधित एक प्रसिद्ध श्रद्धा म्हणजे 3 अमोघ बाण. त्या 3 बाणाचं महत्त्व काय, चला तर आपण ते जाणून घेऊया. बर्बरिक यांना भगवान शिवाकडून 3 दिव्य बाण प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना 3 बाणधारी असेही म्हटले जाते. असे मानले जाते की पहिला बाण शत्रू किंवा लक्ष्य निश्चित करायचा, दुसरा बाण वाचावयाच्या वस्तू किंवा व्यक्तींना चिन्हांकित करायचा आणि तिसरा बाण पहिल्या बाणाने चिन्हांकित केलेल्या सर्व लक्ष्यांचा नाश करून पुन्हा भात्यात परत यायचा. या 3 बाणांच्या सामर्थ्यामुळे बर्बरिक संपूर्ण युद्धाचा निकाल काही क्षणात बदलू शकत होता.
त्यामुळेच भगवान श्रीकृष्णांनी त्याची परीक्षा घेतली आणि पुढे त्याच्याकडून क्षीराचे दान मागितले. अशी कथा लोकश्रद्धेत सांगितली जाते. खाटूश्याम बाबा म्हणजेच बारबरी यांना भगवान शिवाकडून 3 अमोघ बाण प्राप्त झाले होते. या 3 बाणांचे अद्भुत शक्तीमुळे त्यांना 3 बाणधारी म्हणून ओळखले जाते. अशी श्रद्धा आहे की हे 3 बाण कोणतेही लक्ष्य अचूक साधून पुन्हा आपल्या भात्यात परत येत असत. खाटूश्याम बाबांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. खाटूश्याम, कोण शिसकेदाणी असं म्हणतात, कोण 3 बाणधारी असंही म्हणतात. तेच करे सभी लाइनों को तेज करे. बालाजी गोपीनाथ साहेब तेज करे. बालाजी गोपीनाथ साहेब. આપણે શું કામ ખબર પડ્યું ન્યાય નાખી દે એટલે આપણે त्यापैकी काही खाटूश्याम, शिसकेदाणी, 3 बाणधारी. मित्रांनो, तुम्हाला याची संधी भेटली तर तुम्ही अवश्य इथे या आणि इथला अनुभव घ्या. अप्रतिम अनुभव आहे. हरे का सहारा खाटूश्याम. जय श्री खाटूश्याम.